मी विचारच करत होते, सामान्य माणसं इतकी गुंतली असतील यात? सरळ सरळ कुणाच्या तरी एकाच्या मनातला विचार आहे. विघ्नेश्वर बेकर्स या नावावरून एवढा गोंधळ माजण्याचं काहीच कारण नव्हतं. आपल्या विरुद्ध केलेला बनाव आहे हा. मूठभर लोकांना हाताशी धरून खडबून आणलेला. पण का आई, आपण कोणाचं काय वाईट केलंय हो? आपण देवभोळी माणसं आहोत. आपल्या हातून असं काय घडलंय की कोणाला तरी आपल्याशी इतकं घाणेरडं वागावं असं वाटावं? का आणि कशासाठी मला माहित नाही नर्मदा, पण हे सहज आणि स्वाभाविकपणे घडलेलं नव्हतं याबद्दल आता माझी खात्री झालीये. हे घडवून आणलं होतं. पण मग आता ते कुणी हे शोधून काढायचंय. मला परवानगी दे आई. मला माहितीये या सगळ्याचा मोरक्या तो किशोर. त्यालाच वाटतं की एक संस्था उभी केली म्हणजे काही करण्याचा हक्क मिळाला आपल्याला. हा, दाखवतो मी त्याला. तू मला परवानगी दे आई, नाही त्याचा मुर्दा पाडला ना मी तर. आणि काय करशील? म्हणजे मुर्दा पाडल्यानंतर काय करशील? हा, जेलमध्ये जाईन, खडी फोडून आयुष्यभर. चालेल मला. तू जेलमध्ये आयुष्यभर खडी फोडशील आणि तुझी बायको आयुष्यभर स्वतःचं डोकं फोडून घेत राहील. मग काय करायचं आई? मग काय करायचं आपण? अगं त्या लोकांनी आपल्या श्रीला आपल्या डोळ्यात देखत. आणि आपण काय करतोय? काय करतोय आपण? चर्चा करतोय फक्त. सांत्वन करतोय एकमेकांचं. हातावर हात धरून गप्प बसून राहिलोय फक्त. कांता, शांत हो. कसा शांत हो आई? कांता, त्रास सगळ्यांनाच होतोय, मलाही होतोय, भयंकर होतोय. पण असं भावनिक होऊन काहीही उपयोग नाही आता. मग काय करायचं? काय करायचं सांग ना. तूच गप्प बसून राहायचं असं म्हणाले का मी? मग काय करायचं आई सांग ना तूच. हे बघ, जे काही करायचंय ते नीट विचारपूर्वक करायचंय, कळलं? श्री, तू कसला विचार करतोयस? हे सगळं खरंच घडलंय? सॉरी. घडलंय की मला वाटतंय? आणि आता काय? म्हणजे कंपनीतल्या हजारो माणसांचं काय? त्यांना काय उत्तर देऊ? तुला त्यांना काहीच उत्तर नाही द्यावं लागणार श्री. त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, विश्वास आहे तुझ्यावर. अजूनही राहील? अर्थात सगळं तसंच्या तसं राहील. सगळं तसंच नाही राहणार, थोडं तरी बदलेल. श्री, तू नको ना रे इतका विचार करूस आत्ता. मी विचारच तर करू शकतो. दुसरं काय माझ्या हातात? आपला हा सगळा समाज ना खूप भावनिक आहे. आता कायद्याबरोबरच ह्या सगळ्या धार्मिक संघटनांचीही परवानगी घ्यावी लागणार कुठलंही काम करण्याआधी. आणि एक काहीतरी काम केल्यानं एखाद्या संघटनेच्या भावना दुखावणार आणि दुसरं काही केलं की दुसऱ्या. म्हणजे आपण काही करायचंच नाही का? ए श्री, तू नको ना इतका विचार करूस, तुला त्रास होईल रे. यापेक्षा जास्त. हे बघ, शांत होतो. शांतच होतो मी आहे. पण हे काळं फासल्यामुळे त्याने आपण लहान होत नाही ना श्री. पण वाईट तर वाटतच ना. आणि आपण आपल्याला वाटतो तितके खंबीर नसतो अगं. श्री, त्यांनी तोंडाला काळं फासून त्यांच्या कोत्या आणि संकुचित मनाचा दाखला दिलाय. आपण नाही लहान होत त्याने. भाऊ होता तुझा. सावत्र असला तरी भाऊ. आईची समोर उभं राहण्याची हिंमत तरी कशी झाली त्याची. आणि मी बघ,
बघत राहिलो नुसता भ्याडासारखा. हातपाय गार पडले होते माझे, काहीच सुचत नव्हतं. डोकं सुन्न झालं होतं. मेंदूपर्यंत सगळ्या गोष्टी क्षणभर उशिरा पोहोचत होत्या, सगळ्याच. माझ्या आई आजीला दुखावलेलं मी सहन करणार नाही. ऍटलिस्ट तिची काही चूक नसताना तिच्याकडे कोणी बोट दाखवलेलं मला चालणार नाही. मला नाही आवडणार ते. हे सगळं मला आवडलेलं नाहीये, पटलेलंही नाहीये. त्याचं चुकलंच. असं म्हणून हे सगळं निस्तरेल असं नाही वाटत मला. काय झालं बेबी? पेपरच्या फ्रंट पेजवर बातमी छापून आली आहे. आता तर पेपरवाल्याकडे पाहिलं मी. ठळक बातमी आणि मोठा फोटो. जान्हवीचा भाऊ आणि आपला श्री, आणि तो आपल्या श्रीच्या तोंडाला. कुठल्या जन्मीचं पाप आहे काय त्याची शिक्षा श्रीला मिळते? इतका सरळ मार्गी मुलगा आहे माझा, ना कोणाच्या आध्यात ना मध्यात. त्याच्याच बाबतीत हे का व्हावं सांग? अशी विटंबना आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघायला लागते त्याची. कुठल्या जन्मीची शिक्षा आहे कोणाच ठाऊक. श्री जीव की प्राण आहे हो आपला. आपल्या कुणाच्या बाबतीत हे घडलं असतं ना तर निभावून दिलं असतं आपण. पण श्रीला हे नाही सहन होत. रात्रभर डोक्याला भुंगा लागला माहितीये ना. का केलं असेल पिंट्याने असं? काय कारण असेल? काय कारण असेल बहिणी? पण काहीही कारण असलं तरी कसं हो त्याला माफ करणार आपण? प्लीज माझ्या समोर त्याला माफ बीफ करण्याबद्दल काही बोलूच नकोस तू. मी काही एवढी क्षमाशील वगैरे नाहीये. आणि माझ्या श्रीचा अपमान झालेला मी कधीच सहन करणार नाही. मीही. आता मला असं वाटतंय की का नाही मी सगळ्यांसमोर त्या पिंट्याच्या कानाखाली वाजवल्या. बेबी श्री म्हणाला होता ना की शांतपणे सगळ्यांनी. बहिणी, शांतपणे आणि शांबळूपणे यात फरक आहे. पिंट्याचं वागणं कानफटात मारायच्याच लायकीचं होतं. मला असं वाटलं जान्हवी करेल, पण नाही. 4 वेळा नुसतं म्हणाली, केलं काही नाही तिने. हो ना, त्याच वेळी त्याच्या 2 कानाखाली मारले असते ना तर काय हिंमत होती त्याची पुढे येण्याची. पण जान्हवीचा स्वभाव नाहीये ना तो. वहिनी, इथे स्वभावाचा मुद्दाच येत नाही. मुळात अशा वेळी आपण आपल्या नवऱ्याची बाजू नको घ्यायला. नवऱ्यावर प्रेम आहे असं म्हणते ना, मग गेलं कुठे ते प्रेम? आता का दाखील बसली तिची? आणि समोर भाऊच होता ना, का दुसरं कोणी होतं ज्याच्याशी बोलता आलं नसतं? स्वतःच्या भावाला थांबवता आलं नाही तिला? मी चहा करू तुमच्यासाठी? मला नकोय, इच्छाच नाहीये आता.
मोठी आई मलाही नकोय. इतकं सगळं होऊन इतकी नॉर्मल कशी वागू शकतेस का जान्हवी तू? जणू काही घडलंच नाहीये असं बोलतेस तू, आणि वर सरळ उत्तराची अपेक्षा करतेस आमच्याकडनं. सगळं चुकलंय जान्हवी, विचित्र झालंय सगळं. तुझ्या भावानी असं वागायला नको होतं जान्हवी. त्यांनी फक्त श्रीलाच नाही, सगळ्याच नात्यांना काळं फासलं, सगळ्याच. अरे मनीष, ये ये ये. अगं बाई, बस बस बस. हो बस. अरे बस. हो. काय रे, आज घरी कसा काय? कमाल नाही गेलास? नाही नाही. का रे, लग्नाची सुट्टी संपली नाही वाटतं अजून? लग्नाची सुट्टी ती अजून सुरूच नाही झाली. अगं बाई, म्हणजे जावई बापूंनी सुट्टीच दिली नाही की काय तुला? काकू तसं नाहीये. मग श्रीने मला सुट्टी दिली होती, पण आमच्या ऑफिस मध्येच प्रॉब्लेम झालाय. अगं बाई, प्रॉब्लेम? बघितलंस ना पिंट्या, बरं झालं बाई आम्ही तुला तिकडे चिकटवलं नाही. पण प्रॉब्लेम म्हणजे नक्की काय झालंय? काही टेन्शन नाहीये ना? पेपर मध्ये आलीये बातमी काका, पेपर मध्ये आलीये. अरे बापरे. अरे देवा, पेपरात आले? पिंट्या, वाचलास बरं का? अरे आम्ही दुपारनंतर पेपर आणतो ना शेजाऱ्यांचा, त्यामुळे काही वाचनात नाही आलं माझ्या. पण नेमकं काय झालंय? म्हणजे जावई बापू ठीक आहेत ना? काही टेन्शन नाहीये ना? हो का? नाही, मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही काका काय झालंय ते. म्हणजे मी आपला जानूलाच फोन लावतो. पेपर मध्ये आले म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असणार. ती स्वतःहून तसं सांगायची नाही. फोन कुठे माझा? अहो, उशी खाली असेल बघा, जरा जरा बघ रे तिथे. नमस्कार. काय मग लेटर साहेब, कुठं कुठं आहात? कुठं तुम्ही? नाही, किशोर साहेब कधीपासून कॉल करतायत तुम्हाला? पण तुम्ही काही फोनच उचलत नाही. आता काय साहेबांनी इथे न्यायला यायला पाहिजे तुला? अरे अगं बाई, साहेबांचा निरोप घेऊन आलायत का तुम्ही? आई साहेब नमस्कार. चला, साहेबांनी बोलवलंय तुला. जा 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 पिंट्या. अरे मालकांनी बोलावलंय तुला, जा बाळ. चला चला चला. बाबा नमस्कार करतो. बाबा, कसे आहात तुम्ही?
पाय बरे आहेत ना तुमचे? असा गप्प गप्प आहे ग श्री, काही बोलतच नाहीये. हो ना, त्याला ना असं भकास बसलेलं बघतानाही त्रास होतो. मी गेले होते बोलायला, नाही बोलला. जेवढ्याच तेवढी जुजबी उत्तरं दिली. मला जान्हवी, श्री, म्हणजे श्री तुझ्याशी तरी बोलतोय का ग काही? ह्यांच्याशी पण काही बोलत नाहीये. ह्यांची तर हिंमतच होत नाहीये त्याच्या समोर जायची. श्रीला असं खचलेलं नाही बघवणार यांना. जान्हवी, जे मनात आहे ते स्पष्ट बोलू का ग तुझ्याशी? ते म्हणजे आता बोलले ना तर मन हलकं तरी होईल माझं. पिंट्या का वागला ग असा? ऐक ना जान्हवी, हे बघ, जे काही झालं ते धक्कादायकच होतं, पण पिंट्या ह्या सगळ्यात पुढे होता ह्याच्यात जास्त वाईट वाटतंय. असं काय वाईट वागला होता ग श्री त्याच्याशी? तुझा भाऊ म्हणून या घरात पिंट्याला योग्य तो मान नेहमीच मिळायचा ना. श्रीचा तर किती जीव होता त्याच्यावर. आम्ही सगळ्यांनीच खूप प्रेम केलं पिंट्यावर. पण हे सगळं तो विसरला. त्याच्या कसं हे लक्षात नाही राहिलं. मुळात त्याच्या मनात असा विचार कसा नाही आला की आपण हे जे काय वागतोय त्याचे पुढे जाऊन काय परिणाम होतील. त्याची ही चूक आहे ना, ही दुरुस्तीच्या पलीकडची आहे जान्हवी. जान्हवी, तुझ्या आई बाबांना माहितीये का ग हे सगळं? नाही माहिती. म्हणजे बोलणं नाही झालं त्यांच्याशी? हे बघ, या सगळ्यात तुझा काही दोष नाहीये हे दिसतंय आम्हाला, पण शेवटी तो तुझा भाऊच आहे ना ग. एवढा सख्खा भाऊ आपल्या बहिणीच्या नवऱ्याशी असा कसा वागला हे तर मनात येतच राहणार ना. ताई कुठे आहे ग? अगं नर्मदा वहिनी तर दिसल्याच नाही येत मला मगाचपासून. ते तरी एकटीच बसून रडत असेल. चल बघूया. हॅलो, हा पिंट्याने असं कसं केलं? असं तो स्वतःच्या डोक्याने करूच शकत नाही. माझं मन सांगतंय मला त्याच्यावर कसला तरी दबाव आल्याशिवाय हे करण्याची त्याची हिंमतच होणार नाही. एवढ्या कुठल्या टोकावर पोचला होता तो की त्याला हे करावं लागलं. आपण काय करतोय ह्याचं भान त्याला नक्कीच होतं, पण हे असं करायचंच असं ठरवून आला होता तो. आणि ह्या ठरवण्यामागे भीतीशिवाय दुसरं काहीच असू शकत नाही. कशाला घाबरला तो? का घाबरला तो? असं काय आहे ज्यामुळे हे करायला तयार झाला? या घराची सून म्हणून, श्रीची बायको म्हणून मला या सगळ्याचा अत्यंत संताप आलाय. पण मला हे निश्चित माहितीये की ह्या सगळ्याचा सूत्रधार पिंट्या नाहीये. त्याला प्यादं बनवण्यात आलं होतं.
ते त्याने बनायला नको होतं, पण तो बनला. कारण कारण शी, ह्याचं लॉजिक सापडत नाहीये. आणि ते सापडल्याशिवाय एकूणच ह्या सगळ्या भावना दुखावण्याचं प्रयोजनच कळणार नाही. त्याशिवाय कुठली ऍक्शनही घेता येणार नाही. त्याने माझ्या सासरचा अपमान केलाय, माझ्या घराचा अक्षम्य गुन्हा केलाय त्याने. त्याच्याशी बोलायला हवं, पण कुणालाही मी पिंट्याशी बोललेलं आवडणारच नाहीये. काय करू? तरी मला बोललंच पाहिजे, आणि खोटेपणा न करता बोललं पाहिजे.